महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स आजही कायम आहे। जालन्यातील एका तरुणाने माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावं यासाठी रक्तानं नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे। हा सध्या तरुण आपल्यासोबत आहे। तुम्ही नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र लिहिलं आहे की जे माजी खासदार आहे रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावं, काय नेमकी भावना आहे? नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री करावं यासाठी मी नरेंद्र मोदी साहेब यांना माझ्या रक्ताने पत्र लिहून व ईमेलद्वारे पाठवणार आहे व अमित शाह साहेब यांना सुद्धाही पाठवणार आहे। कारण नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा हे जनतेशी व एक पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर एकही समाज त्यांच्याशी दुर्लंबित होत नाही, कारण सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर जालन्याला मुख्यमंत्रीपद हे आतापर्यंत भेटलेलं नाही आहे, ते हे दादांच्या रूपामध्ये भरून निघेल व मराठवाड्याचे सर्व भरीव दादांच्या नेतृत्वात सगळे होईल। व तसेच जर बघितलं तर नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा 2014मध्ये प्रदेशाध्यक्ष होते, तर भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठं विजय मिळाला होता व तसेच आता आगामी काळामध्ये निवडणुका झालेल्या आहे। तर दादांकडे भारतीय जनता पार्टीचं प्रचार प्रमुखपद हे होतं, तर यांच्या दादांच्या नेतृत्वाखाली या सर्व निवडणुका झालेल्या आहे आणि महायुतीला सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत हे दादांच्या नेतृत्वामध्ये विजय मिळालेला आहे। म्हणून माझी सर्व धनगर समाजाच्या वतीने व माझ्या वतीने मी माझ्या रक्ताने पत्र लिहून नामदार नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री करावं, आमच्या जालन्याचे भरीव काढून। आपण जर पाहिलं दादा, इकडं महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे, मात्र मुख्यमंत्री पदावरून कुठे रस्सीखेच चालू आहे, एकनाथ शिंदे नाराज आहेत। मग रावसाहेब दानवेच का मुख्यमंत्री? कारण दादांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असलेला एकमेव नेता मराठवाड्यातील व सर्वात जर बघितलं तर 5 टर्म लोकसभेतून त्यांनी लोकसभेवर गेलेले आहे निवडून आणि 2 वेळेस आमदार म्हणजे सरपंच पदापासून तर आतापर्यंत दादा एकही निवडणूक हरवलेली नाही आहे। परंतु आता झालेल्या लोकसभेमध्ये त्यांचा एक भावनिक वातावरणामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, परंतु ती जाणीवपूर्वक झालेली जी घटना आहे ती भरीव काढण्यासाठी मी दादांना मुख्यमंत्री करा यासाठी मागणी करतो। हा जालन्यातील तरुण आहे आणि खरं तर सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून सस्पेन्स कायम आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत आजही घोषणा झालेली नाही आणि त्यातच जालन्यातून एका तरुणानं माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून जालन्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद बहाल करावं अशी मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।